नमस्कार मित्रांनो, खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 25 जुलै. आजपासून पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज कसा असणार आहे? कशा प्रकारे पावसाची स्थिती असणार आहे? कोणत्या भागात पाऊस जास्त पडणार आहे किंवा कोणत्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असणार आहे? याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती आपल्या लक्षात येईल. तर पंजाबराव डक सरांनी काय अंदाज व्यक्त केला आहे ते आता पाहू. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 25 जुलै 2026 पासून ते राज्यामध्ये जवळपास 4 ऑगस्टपर्यंत राज्यात दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण तो पाऊस आता रिमझिम स्वरूपाचा नसणार आहे. आता काय होणार आहे, दुपारनंतर ऊन पडणार आहे, दुपारी 2-3च्या नंतर काळोकुट्टा आभाळ येणार आहे, अर्ध्या घंटाचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर सुरुवातीला आपण इकडं जे वंचित जिल्हे त्यांच्यासाठी सांगतो. एक म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. हे यात्रा परतल्याच्या नंतर म्हणजे आजपासूनच माझी यात्रा निघाली की लगेच राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून आनंदाची बातमी. धाराशिव जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे, लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे, ह्या 5-6 दिवसामध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, अहिल्यानगरकडे देखील पडणार आहे, पुणे इंदापूर त्या भागात देखील असणार आहे, इकडं नांदेडकडे देखील असणार आहे, यवतमाळकडे देखील पडणार आहे, हिंगोलीकडे असणार आहे, वाशिमकडे देखील पडणार आहे, जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, ह्या जिल्ह्यात देखील आता म्हणजे ह्या जवळपास 4 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा